क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर असा इतिहास रचला गेला जो येणारी अनेक वर्ष विसरता येणार नाही. T20 विश्वचषक 2026 ची सेमीफायनल. समोर होता बलाढ्य इंग्लंडचा संघ आणि मैदानात होता निळ्या रंगाचा जनसागर. सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनल मध्ये प्रवेश करण्याचं भारताचं स्वप्न आणि इंग्लंडचा गतविजेत्यांप्रमाणे असलेला आवेश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या 253 धावांचा डोंगर, संजू सॅमसनची वादळी फलंदाजी आणि ज्याने संपूर्ण सामन्याचा रोख बदलला तो अक्षर पटेलचा अविश्वसनीय कॅच. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चाहत्यांच्या मनात धाकधूक होती, पण कर्णधार सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास होता. भारताकडून डावाची सुरुवात करायला आले अभिषेक शर्मा आणि फॉर्मात असलेला संजू सॅमसन. अभिषेक शर्मा आज दुर्दैवाने लवकर बाद झाला. त्याने फक्त 9 धावा केल्या, पण त्यानंतर जे घडलं त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. संजू सॅमसन एका वेगळ्याच अवतारात मैदानात उतरला होता. त्याला साथ लाभली ती ईशान किशनची. या दोघांनी मिळून 96 धावांची अशी भागीदारी रचली की वानखेडेवर चौकार षटकारांचा पाऊस पडला. संजूने 89 धावांची खेळी करताना मैदानाच्या चारी बाजूंनी फटकेबाजी केली. ईशान किशननेही 39 धावांचं मौलाचं योगदान दिलं. वरच्या फळीने पाया रचल्यानंतर गरज होती ती एका मोठ्या फिनिशची. शिवम दुबेने दाखवून दिलं की त्याला पॉवर हिटर का म्हणतात. त्याने 43 धावांची धडाकेबाज खेळी केली. जरी कर्णधार सूर्या 11 धावांवर बाद झाला असला तरी हार्दिक पांड्यांच्या 27 धावा आणि तिलक वर्माच्या 21 धावांनी भारताला 253 धावांपर्यंत पोहोचवलं. T20 क्रिकेटमध्ये सेमीफायनल सारख्या सामन्यात 254 धावांचं लक्ष्य हे कोणत्याही संघासाठी हिमालयासारखं असतं. पण T20 क्रिकेटमध्ये काहीही शक्य असतं आणि इंग्लंडचा संघ हा पाठलाग करण्यासाठी ओळखला जातो. भारताने 7 गडी गमवून 253 धावा केल्या होत्या आणि आता संपूर्ण मदार होती ती आपल्या गोलंदाजांवर. 254 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवात तर चांगली हवी होती, पण भारतीय गोलंदाजांनाही त्यांना जखडून ठेवलं. फिल सॉल्ट 5 धावांवर बाद झाला तर बटलरने 25 धावा करून आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही माघारी परतला. मात्र खरा थरार अजून बाकी होता. या सामन्याचा सर्वात मोठा वळण ठरलं ते म्हणजे बापू म्हणजेच अक्षर पटेल. अक्षरने फक्त चेंडूने नाही तर क्षेत्ररक्षणाने देखील जादू केली. जसप्रीत बुमराच्या एका स्लोअर बॉलवर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने उंच फटका मारला. अक्षर पटेलने कव्हर मधून मागे धावत जात 25 मीटरचा पल्ला गाठला आणि डायव्हिंग कॅच घेतला. हा कॅच पाहून सर्वांना 1983 च्या फायनल मधील कपिल देव यांनी घेतलेल्या विविलियन रिचर्ड्सच्या कॅचची आठवण झाली. ब्रुक फक्त 7 धावांवर बाद झाला आणि इंग्लंड अडचणीत आला. सामना इथून रंगतदार झाला कारण मैदानावर होते जेकब बेथेल आणि विल जॅक्स. बेथेलने तर चक्क शतक ठोकलं आणि भारताच्या हातातून सामना हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. सामना 14व्या ओव्हरमध्ये होता. अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. विल जॅक्सने एक उंच फटका मारला. बॉल हवेत होता आणि सीमारेषेवर अक्षर पटेल सज्ज होता. अक्षरने बॉल पकडला, पण गतीमुळे तो सीमारेषेबाहेर जाणार होता. तितक्यात त्याने आपल्या चपळाईने बॉल हवेतच शिवम दुबेच्या दिशेने फेकला. दुबेने तो झेलला आणि पूर्ण वानखेडे स्टेडियम आनंदाने वेडं झालं. हा रिले कॅच सामन्याचा सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला. जॅक्स 20 चेंडूत 35 धावा करून बाद झाला आणि तिथूनच इंग्लंडचं कंबरडं मोडलं. शेवटच्या क्षणी सामना इतका अटीतटीचा झाला की फक्त 7 धावांनी भारताने विजय मिळवला. अक्षर पटेल, ज्याचा जन्म गुजरातच्या आनंद जिल्ह्यात झाला, त्याने आज खऱ्या अर्थाने भारतीय चाहत्यांना आनंद मिळवून दिला. 2014 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा हा खेळाडू खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण चॅम्पियन बनलो होतो. आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत आपला किताब राखण्यासाठी सज्ज आहे. फायनल मध्ये आपला सामना होणार आहे न्यूझीलंडशी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अक्षर पटेलचा तो कॅच या स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच आहे का? आणि संजू सॅमसनच्या फलंदाजीबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. भारताला फायनलसाठी शुभेच्छा देण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.